हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. सो आज आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर एक्सप्लोअर करायला. हे की एक महाराष्ट्रातील खूप सुंदर असं फेमस हिल स्टेशन आहे. महाबळेश्वर पुण्यापासून जवळपास 130 किलोमीटर असून इथे पोहोचायला तुम्हाला 3 ते 4 तास लागतात. आम्ही तर आमच्या रिसॉर्टला पोहोचलो आहोत. चला तर मग सोबत एक्सप्लोअर करूया महाबळेश्वर. वेलकम ड्रिंक घेऊन चेक इन प्रोसेस करून आम्ही निघालो आमच्या रूमकडे. हे रिसॉर्ट पंचगणीमध्ये आहे. सो आज आम्ही इथे स्टे करून उद्या आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत महाबळेश्वर. सकाळ झालेली आहे आणि मस्त असा इथून सनराईज पण पाहायला भेटतोय. रिसॉर्टच्या सर्व बाजूंनी डोंगर आहेत. सो पूर्णपणे ग्रीनरी दिसते आणि एकदम शांतता आहे आणि साईडनं फक्त पक्ष्यांचा आवाज येत आहे. तर खूप भारी वाटतंय. सो लवकरच रेडी होऊन आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करायला. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. खूप सारे फ्रूट्स आहेत, चहा, कॉफी, ब्रेड आणि इथे आहे चीज पास्ता. त्यानंतर इथे आहे सांबार. सो इथे आहे ढोकळा आणि इथे आहे स्पंज डोसा. नाश्ता करून आम्ही निघालो आहोत आमच्या फर्स्ट स्टॉपकडे, जे की आहे महाबळेश्वर महादेव मंदिर. मस्त अशी हवा सुटली आहे आणि रोडच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे आहेत. सो अजूनच छान वाटत आहे. हे आहे मंदिराचे एंट्री गेट. सो आतमध्ये 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि बाहेरही 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. सो गाडी पार्क करून आम्ही निघालो आहोत आतमध्ये दर्शनासाठी. कुठे आलोय आपण सध्या? सिद्धरामेश्वर मंदिर. सिद्धरामेश्वर मंदिर. आणि हे महादेवचं मंदिर. हेच का? चलो दर्शन घेऊ आणि देन जाऊ नेक्स्ट स्पॉटला. नेक्स्ट स्पॉट कुठं आहे का काही? नेक्स्ट स्पॉट तू सांग कुठं जायचं. नेक्स्ट स्पॉट आता स्ट्रॉबेरी गार्डन, नाहीतर ॲक्वेरियम, नाहीतर ते झाडवाला कोणतं होतं? कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. हां, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. त्या रिसॉर्टला कुठेतरी जाऊ. हां. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर वसलेले एक अत्यंत आदरणीय हिंदू मंदिर आहे. सो तुम्ही प्राचीन महाबळेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊ शकता आणि सभोवतालच्या नैसर्गिक भव्यतेचा आनंद घेऊ शकता. आणि हो, हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे रुद्राक्षाचे शिवलिंग आहे. मंदिरात मध्यभागी एक सभागृह आहे, ज्यामध्ये त्रिशूळ, रुद्राक्ष आणि डमरू यासारख्या भगवान शिवांना समर्पित प्रदर्शने आहेत. हे मंदिर 800 वर्षापूर्वीचे असून शिवलिंग हे हजारो वर्षापूर्वीचे आहे. इथे दरवर्षी नवरात्री व महाशिवरात्री असे हे 2 मोठे उत्सव साजरे केले जातात. मंदिरात जाण्यासाठी कसल्याही प्रकारची एंट्री फीज नाही आहे. या मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर कृष्णाई मंदिर आहे. सो आम्ही निघालो आहोत आता कृष्णाई मंदिरकडे. हॅलो. कुठे चालला तू आता? कृष्णाई मंदिर. या मंदिरामध्ये इथे ही पाण्याची धार कंटिन्युअसली चालू असते. सो तुम्हाला जर या मागची हिस्ट्री माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
दर्शन घेतल्यानंतर इथे जवळच आम्ही आलो आहे स्ट्रॉबेरीची शेती पाहायला. माझी ग्लास भरून द्या. एक दिली. मस्त ताक वगैरे घेऊन आम्ही आता आलो आहेत मॅप्रो गार्डनमध्ये. सो हा एक महाबळेश्वरमधला फेमस स्पॉट आहे आणि ह्या गार्डनमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे चॉकलेट्स वगैरे आपल्याला भेटतील. आम्ही सर्वात पहिले चाललो आहेत आईस्क्रीम खायला. सो आईस्क्रीम खाऊ आणि त्याच्यानंतर ही गार्डन पूर्ण एक्सप्लोर करू. या मॅप्रो गार्डनमध्येच ही खाकरा फॅक्टरी आहे. सो इथे लाईव्ह खाकरा बनवले जातात. सो आपण पण खाकरा टेस्ट करू आणि आपल्याला आवडला तर आपण पण हा खाकरा घेऊन जाऊ. इथे खूप गर्दी दिसत आहे तर बघू इथे काय चालू आहे. सो या मुलाला वरती पाठवता आणि त्याच्या हातात जेवढे पण चॉकलेट्स तो घेईल तेवढे सगळे चॉकलेट्स त्याला भेटतात. सो अशा प्रकारे इथे काही ना काहीतरी चालू असतं. सो त्यांना मोठा पॅकेट तोंडात धरला आणि बाकीचे हातात घेऊन खूप सारे चॉकलेट्स त्यांना पिक केलेत. सो लहान मुलांसाठी हा एक खूप इंटरेस्टिंग गेम त्यांनी ठेवला आहे. त्यानंतर हे सर्व आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवरचे वेगवेगळे चॉकलेट्स. इथे हे चॉकलेट्स म्हणा की खाकरा म्हणा हे सर्व घेण्याच्या अगोदर आपण इथं टेस्ट करू शकतो. ते आपल्याला टेस्ट करायला देता आणि त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की कुठला फ्लेवर आपल्याला आवडला तो आपण घेऊ शकतो. सो ही एक चांगली गोष्ट आहे त्यांची. आम्ही खाकरा पण टेस्ट केला आणि आम्हाला खाकरा आवडला. सो आम्ही 2 पॅकेट्स खाकरा पॅक करत आहोत. अशा प्रकारे हे इथे एकदम समोर आपल्या खाकरा बनवत आहेत. आणि महाबळेश्वरला आलो आहे म्हणजे स्ट्रॉबेरी तर ट्राय केलीच पाहिजे बिकॉज इथली स्ट्रॉबेरीज फेमस आहे. सो स्ट्रॉबेरीज पॅक करून आम्ही आलो आमच्या रिसॉर्टला. थोडा वेळ आल्यानंतर रिलॅक्स केला आणि त्याच्यानंतर आम्ही आता जात आहोत स्विमिंग पूलकडे. आता मस्त स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करण्याचा आमचा विचार आहे. चला तर मग.
स्विमिंग करून झाल्यानंतर आता आम्ही असंच रिसॉर्टमध्ये फिरत आहोत बिकॉज आजचा आमचा शेवटचा दिवस आहे इथे, त्यामुळे राहिलेला पूर्ण वेळ आम्ही इथे रिसॉर्टमध्ये स्पेंड करू. अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.